नमस्कार, मी सुमन महाजन. आपण पाहत आहात 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा. माझ्या या चॅनलमध्ये आपण सिनियर सिटिझन्स म्हणजे 50, 60, 70 वर्षापूर्वींच्या त्यांच्या ज्या आठवणी असतील त्यासंबंधी आपण मुलाखती करतो आहे. या मुलाखतींमध्ये त्यांच्या सगळ्या आठवणी ते आपल्याला सांगणार आहेत. काही आठवणी मजेशीर असतील, काही थरारक असतील, तर काही अगदी आगळ्यावेगळ्या असतील. आज आपल्याबरोबर सौ देशपांडे आहेत. त्यांच्याबरोबर आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या आयुष्यातल्या काही अशा वेगळ्या आगळ्या गोष्टी आपल्याला सांगणार आहेत. नमस्कार. 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 कशा आहात आपण? छान, मस्त. हां. आणि सध्या काय करता आपण? मी सध्या सेवानिवृत्त आहे, गृहिणी. बरं, मस्त मस्त. आणि ह्याच्यापूर्वी काय करत होता तुम्ही? मी शाळेत शिकवत होते. बरं, कुठच्या शाळेत? अभिनव कला महाविद्यालय. अच्छा. अभिनव ज्ञान मंदिर. अच्छा, कुठे आहे ही शाळा? कर्जतला, रायगड जिल्हा. बरं. आणि तिकडे काय शिकवत होतात आपण? मी मराठी शिकवत होते. मी MA मराठी आहे आणि BEd आहे. बरं बरं. आणि त्यावेळेला तुमच्याकडे मुलं किती असायची? भरपूर. भरपूर. शाळेमध्ये भरपूर मुलं होती. अच्छा. तुम्हाला त्यावेळेच्या घडलेल्या काही घटना चांगल्या आठवत आहेत का? हो, आठवतात ना. काही घटना सांगू शकाल का? हो, सांगाल का? नक्की नक्की. सांगा की. पहिली म्हणजे मी मराठीचा विषय शिकवत असे, पण मला एकदा समाजसेवा विषय दिलेला होता. बरं. आमच्या शाळेच्या 4 शाखा होत्या. तर 4 शाखेपैकी कडावमध्ये एक शाळा होती. कडावचा गणपती रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. तर तिथे आमच्या वर्ग भरायचे. म्हणजे ते मंदिर होतं, मंदिरामध्ये काही खोल्या होत्या. त्या खोल्यांमध्ये 8वी 9वी 10वी एक वर्ग तिथे होता. तर तिथे सगळे शिक्षक वगैरे होते, जायचे, मुख्याध्यापक सगळे होते. तर मला वाटायचं की ती शाळा व्यवस्थित करावी. म्हणजे आजूबाजूला गवत वगैरे खूप वाढलेलं होतं, गणपतीचा परिसर होता आणि तो दिवस चतुर्थीचा होता. तर आम्ही गेलो हे करायला. तिथे गेलो, माझ्याबरोबर 50 मुलं होते, विद्यार्थी. कसे गेलात तुम्ही मग? आम्ही गाडीनेच गेलो आणि तिथून बस होती. बस अशी वेगळी ठरवली, त्या बसने आम्ही तिकडे गेलो, 50 विद्यार्थी. आणि मग तिकडे आम्ही गेल्यावर देवळात आम्हाला बसायला उतरायची व्यवस्था केली होती बसण्याची. तर तिथे आम्ही जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये भला मोठा दगड दिसला. आणि तो मध्येच दिसला. आता हे काय, मुलांना वाटलं आज गणपती. म्हटलं आज गणपती नाही आहे म्हटलं. तर म्हणजे मॅडम केवढा मोठा दगड मध्येच ठेवला. आम्हाला वाटलं आज गणपती आहे म्हणून. म्हणलं नाही रे, गणपतीचं मंदिर अजून दूर आहे, चला म्हणून. म्हणजे समोर दिसत होते पण मुलं खोडकर ना, त्यांना असं वाटलं आज गणपती आहे म्हणून तिथेच नमस्कार करायला लागले. म्हटलं नाही, हा दगड आहे, तुम्ही बाजूनी चला. मग उजव्या बाजूनी मुली गेल्या, डाव्या बाजूने, आणि आम्हालाच तिथे जागा दिली होती. तिथे आम्ही बसलो आणि मग सगळं फावडं खुरपं सगळं आणले आणि तिकडचे गवत वगैरे मुलांनी काढले. ते झालं. मॅडम आता काय करायचं? तर मी म्हटलं आता हा रस्त्यामध्ये येतोय की नाही दगड मोठा, तो आपण हलवूया. मुलांना खूप आवडलं. चला म्हणे. काही मुलं आली, पुढे आली आणि ते हलवायला लागले. त्या मुलांच्या हातून काय तो हाले ना, पण ते आजूबाजूला बघणारे लोक होते, ते आले मदतीला मुलांच्या धावून. आणि सगळ्यांनी मिळून तो हळूहळू दगड हलवला आणि कोपऱ्यामध्ये ठेवून दिला. तर मी सहज पाहिलं की या दगडाखालती काय आहे. तर मला तिथे काही नाणी दिसली. तर मुलांना बोललं, अरे या या इकडे या, बघा आपण नाणी आहेत, तर तुम्ही खोदून बघा बरं काय दिसतं म्हणून. मग त्यांनी खोदायला सुरुवात केली. ते जसे खोदत गेले तसे तसे त्याच्यातून नाणून बाहेर पडायला लागले. तर मग सगळे म्हणाले हे काय गंमतच आहे, पैसे आपल्याला मिळाले. त्यांचं कुतूहल आणखीन वाढलं. आणि प्रत्येक जण, मग ते लोक मुलं दमले की दुसरे यायचे. असं करून खूप पैसे त्याच्यातून निघाले. आणि जुना काळचे सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला नाणी दिसली. मुलं म्हणतात मॅडम हे काय, याला भोक आहे यायला. म्हटलं अरे फार पूर्वीचं नाणं आहे, मग हे डब्बू पैसा आहे हा, असे सगळे त्यांना मी ओळख करून दिली त्या नाण्यांची. आणि ती पितळाची वगैरे अशी नाणी होती.
मग आम्हाला हातात ओंजळीत पण मुलांच्या मावे ना आम्ही असे ढीक केला. मग मी म्हटलं बादली आणा एक मोठी, त्याच्यात पाणी घाल आणि त्याच्यात आपण घालू, कारण खूप चिखलामध्ये ती नाणी लडबडलेली होती, ती स्वच्छ करणं गरजेचं होतं. तर जवळजवळ 2 तास ते नाणी काढण्यामध्ये आमची सगळी गेली. नाणी काढली का? सगळी बरीचशीच काढली, सगळी म्हणता येणार नाही, कारण मलाच वाटतं येणाऱ्या जाणाऱ्यांनी प्रत्येकाने तिथे टाकली आणि हंडा वगैरे असावा कुठेतरी, रांजण किंवा आहे, तर मग त्याच्यामध्ये ती होती ती नाणी अशी, आणि म्हणून त्याच्यावर दगड ठेवला होता हे नंतर कळलं आम्हाला. मग आम्ही ती धुतली वगैरे स्वच्छ, मुलांना मोजायला दिली. त्यावेळेला 5,000च्या वर ते पैसे होते. एकंदर टोटल आम्ही केली की तुझे किती झाले, तुझे किती झाले, ते 5,000. मुलांना एकदम आनंद वाटला. मॅडम काय करायचं आता आपण ह्याचं? मग कोणी मला सांगितलं आपण बटाटा वडा खाऊ, कारण कर्जत आहे, आणि कर्जतचे दिवाडकरांचे वडे जे होते तेव्हा खूप प्रसिद्ध होते आणि मुलांना खूप आवडायचे वडे. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला दुसरं कोणाला काय आवडतं? नाही आपण भजी खाऊ. दुसरं म्हणाल नाही आपण पावभाजी खाऊ किंवा मिसळ पाव खाऊ. असं वेगवेगळं मुलं सांगायला लागली, मज्जा मजा म्हणून, आपल्याला पैसे मिळाले म्हणून. तर मग एक जण म्हणाल मॅडम तुम्हाला काय वाटतं, तुम्ही सांगाल ते आपण करूयात म्हणून. तर म्हटलं हे बघा, हे पैसे कुठे आपल्याला मिळाले गणपतीच्या समोर, मग असं आपण खाऊन हे करायचे का नको? मग आपल्या हे तुम्हाला चांगलं वाटते का ही आपली शाळा म्हणजे दुरुस्त करायची आहे, जीर्णोद्धार करायचा असं कळलं आहे आपल्याला, तर मग आपण काय करूया, दान करूया. इथे दानपेटीत आहे त्याच्यामध्ये, आणि कारण सगळे लोक बघत होते की एवढे पैसे मुलं करणार काय, ह्या मॅडम घेऊन जाणार का काय हे पैसे, असं. मग सगळ्यांनी श्वास सोडला की मॅडमनी चांगलं सांगितलं की आपण दानपेटी, म्हणजे त्या दानपेटीमध्ये सुद्धा मावलेने एवढे पैसे आम्हाला मिळाले होते. त्यांना दुसरी पेटी आणून ठेवावी लागली तिथे, आणि असे सगळे पैसे आम्ही ठेवले. मुलांना खूप आनंद झाला आणि त्या आमच्या संस्थेच्या लोकांनाही आनंद झाला. चतुर्थी ती, त्यामुळे सगळ्या मुलांना साबुदाण्याची खिचडी, एक केळं आणि दूध, असं गरमागरम दूध असं सगळं दिलं. मुलं खाऊन पिऊन तृप्त झाले आणि आम्ही परतीच्या वाटेला गेलो. तर सगळ्यांना नमस्कार केला. खूप अनोखा अनुभव होता. हो, खूपच, अगदी म्हणजे कधी वाटलंच नाही की असं आपल्याला अनुभव येईल म्हणून. असा काही अजून वेगळा अनुभव आहे का? हो, अनुभव माझ्याकडे चिक्कार आहेत, कारण बरीच वर्ष. आम्ही एकदा असे समाजसेवेची ट्रीप मामनोलीला, कल्याणच्या जवळ मामनोली नावाचा आश्रम आहे, आणि तिथे अनाथ आश्रमातल्या मुलांना शिकवतात आणि स्वावलंबी बनवतात त्या ठिकाणी. तर मुलांना ते कळावं कसं वागतात मुलं किंवा करतात. मग तिथे मी घेऊन गेले. जात असताना आम्ही कल्याण डेपोमधून चांगली गाडी घेतली, म्हणजे त्याचे ब्रेक वगैरे असू नये, मध्येच ती बंद पडू नये वगैरे, हे सगळं आम्ही बघितलं. आम्हाला ड्रायव्हर चांगला मिळाला, कंडक्टर चांगलं, मुलं व्यवस्थित बसली, थोडी जागा होती म्हणून दुसरे काही पॅसेंजर पण आम्ही घेतले आणि आम्ही निघालो. निघता मध्यावर आल्यावर किल्ल असं जंगल होतं आणि तिथे गाडी थांबली आमची. गाडी थांबल्यावर आम्हाला असं वाटलं आता काय झालं गाडीला म्हणून सगळे, तोपर्यंत आमचं गाणी बजावणी चालू होती, मुलांची अंताक्षरी वगैरे खेळणं. बघितलं तर एक कंडक्टर त्याला दुसऱ्या कंडक्टरला बोलवत, आमच्या कंडक्टरला बोलवत होता, म्हणून तो खालती गेला. म्हटलं असेल काहीतरी काम, येईल म्हणून तो वर. तो काय येईना, म्हणून मग मी म्हटलं जाऊन आपण बघावं काय झालं. बघतं तर दोघांच्या हातात सुरे आणि एकमेकांवर ते धावून जायला लागले. पळापळ सुरू झाली. म्हटलं बापरे हे काय आहे. मी पण त्यांच्या पाठीमागे पळत गेले आणि सांगितलं अरे थांबा तुम्ही, हे काय करताय, मारामारी कशाला करता, आपल्याला जायचं आहे मामनोलीला आणि मध्येच तू काय कर. तर मग तो दुसरा वाला मला, मॅडम तुम्ही ह्याच्यात पडू नका, तुम्ही तुमच्या गाडीमध्ये जाऊन बसा, आम्ही आमचं पाहून घेऊ असं म्हटल्यावर मी जे दुसरे उतार करू होते त्यांना सांगितलं अहो जरा मदत करा तुम्ही, आणि ह्यांचे भांडण तर आपण सोडू नये तर आपण कसं पुढे जाणार. माझ्या मुलांनी सगळं केलं असतं, पण ती 10वीची मुलं होती,
त्यांची परीक्षा आहे आणि चाकूसुरे पाहून ह्या मुलांना काही होऊ नये हो ना. म्हणून मी त्या मुलांना सांगितलं नाही तुम्ही, कारण ती मुलं पण माझ्या नाही, पाठीमागे त्यांनी आहेत. धोका पत्करणं बरोबर पण नाही ना. नव्हतं बरोबर. त्यांना काही इजा होऊ नये म्हणून मुलांना सांगितलं तुम्ही अजिबात आपल्या प्रत्येक जागेवर बसा. पण ती मुलं आपली खिडकीतून बघतच होती काय मजा चालली आहे, ते मारामारी असं. तर मग सगळं ते दूर गेले, मग दिसेच ना. मग आता किती वेळ थांबायचं म्हणून मग मला तिथे एक बूथ दिसलं, टेलिफोनचं बूथ दिसलं. मी फोन केला आग्र्याला, म्हणजे कल्याण डेपोमध्ये, की अशी अशी घटना घडलेली आहे, तर आम्हाला दुसरी गाडी आणि ड्रायव्हर तुम्ही पाठवा. कारण ड्रायव्हर पण गाडी सोडून जाईल ना, तो बसून राहिला तिथे. म्हटलं अरे ते कंडक्टरला काय झालं ते नाही, ते त्यांचं ते बघून घेईल, मला गाडी सोडता येत नाही, मी एकदा बसलो की. मग आता मी हतबलच झाले अशा ठिकाणी काय. पण सांगायची गोष्ट म्हणजे 15-20 मिनिटात नवीन गाडी, ड्रायव्हर सगळं आल्या, मुलांना मी व्यवस्थित दुसऱ्या गाडीमध्ये बसवलं आणि मग आम्ही ट्रिपला गेलो. थोडक्यात सुखरूप पुढे गेलो. हो, देवाचीच कृपा म्हणायची. अशा वेळेला धावून आले आणि त्या डेपो मॅनरचे मी आभार मानते की त्यांनी लगेच आम्हाला मदत केली. बरोबर आहे. असाच अजून काही अनुभव आहे का? अनुभव असे चिकारच आहे. एखादा सांगाल का? मुलाचा एक सांगते मी मुलांना हे आईची मराठी माझा विषय म्हणून मी आईची कविता शिकवत होते माधव जुलियनांची. तर मग ती झाल्यावर म्हणजे शिकवत असताना बरीच मुलं रडली. काही ना मग म्हटलं अरे काही ना आई असेल नसेल, त्यांच्या डोळ्यात खूप पाणी आलं. एक मुलगा तर हमसामशीच रडायला लागला. मग मी तिकडे त्याच्याजवळ जाऊन त्याला शांत केलं, अरे रडू नको. तेव्हा तो काहीच बोलला नाही, खालती मान बेंचवर टाकून बसून राहिला. माझा पिरियड संपला, मी गेले. पण तो मुलगा म्हणजे एरवीसुद्धा सारखा माझ्याकडे टक लावून पाहायचा. आता तो नववीतला मुलगा, तो कसा माझ्याकडे टक लावून पाहतो, सहज माझ्या मनात आलं. मधल्या सुट्टीत त्याला मी बोलवून घेतलं. म्हटलं अरे तू माझ्याकडे असं टक लावून का पाहतो, म्हणजे थोडी विचारपूस केली इकडची तिकडचे अभ्यास वगैरे, तुझे आई वडील. तर म्हणे मला आई वडीलच नाही आहेत. मग कोणाकडे तू राहतो? म्हणे मी आश्रमामध्ये राहतो, अनाथ आश्रमामध्ये राहतो. मग त्याला तू मावशीकडे राहतो का मामाकडे राहतो असं मी त्याला नाही 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 मी अनाथ आश्रमामध्येच वाढलोय, लहानसा मोठा झाला. तर म्हणे बाई तुम्ही काल आम्हाला आईची कविता शिकवली, त्याच्यात आईचं किती सुंदर वर्णन होतं. मग अशी आई असते का हो? म्हटलं कशी? की जी मुलाला उपरिड्यावर टाकेल. म्हटलं तू असं कसं म्हणतोस? हो मॅडम, मला अनुभव, मला उकिरड्यावरच मी सापडलो आणि पोलिसांनी मला हे केलं, घेऊन गेले आणि आता अनाथ आश्रमामध्ये मला तिकडे पोचवून दिलं त्यांनी. आणि तिथे मी मोठा झालो आणि कुठेच मला ॲडमिशन मिळेना. शेवटी इथे वांगणीला मला मिळाली म्हणून मला आता इथे माझ्याबरोबर काही दुसरी मुलं पण राहतो आणि आम्ही इथे राहतो. पण मला आई नाही, त्याचं मला खूप दुःख वाटतं. आई नाही, वडील नाही, मी एकटाच आहे म्हणून. असं नशीब पण त्याचं की त्याला त्या पोलिसांनी बघितलं आणि त्याला आश्रमात नेऊन सोडलं. हो हो, अगदी चांगलं. म्हणजे काय म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. नाही तर कोणाचं लक्ष गेलं नसतं तर काय झालं असतं, काय कळलं. आता तो मुलगा काय करतो? आता तो चांगला वकील झाला मुलगा. हो, चांगला शिकला. आणि तो म्हणाला की आता मी माझ्या ह्याच्या अनाथ आश्रम गृह हे करणार आहे. भेटतो का तुम्हाला? हो हो, भेटतो ना. न चुकता तो 5 सप्टेंबरला येतो, अधूनमधून शिक्षक दिनाला येतो. त्याला माझी आठवण येते. तो फोटो हे करतो, फोनवर माझ्याशी बोलतो, फुलं घेऊन येतो, कधी पेढे घेऊन येतो. मॅडम तुम्ही कशा आहात ते विचारपूस करतो. आणि त्याची प्रगती पाहून मला खूप आनंद होता. त्याला मी खूप मदत केली म्हणजे त्याच्या शिक्षणामध्ये वगैरे. त्यामुळे तो नेहमी येतोच माझ्याकडे विचारपूस करायला. आम्ही दोघांनी मदत केली. त्याच्या आधी मी लहान असताना 8, 10, 12 वर्षाच्या असताना असे काही वेगळे अनुभव आहेत का? हो आहेत ना. मी घरामध्ये मोठी, मला सगळे ताई म्हणायचे, म्हणजे म्हणतात अजूनही. तर आम्ही तिघी बहिणी. तर मधली बहीण जी होती तिला काहीतरी ताप वगैरे होता, बरं नव्हतं म्हणून आई वडील तिला घेऊन दवाखान्यात गेले. आणि मला त्यांनी सांगितलं, मी होते 11-12 वर्षाची आणि हिच्याकडे तू लक्ष दे म्हणून आणि तुम्ही अभ्यास करा किंवा काय असं सांगून गेले. म्हटलं ठीक आहे.
मग ते म्हणे ताई मला अभ्यास करायचा आहे. म्हटलं चल करा बसा अभ्यास करा. आणि ते अभ्यासाला बसले. माझं टोक तुटलं पेन्सिलीचं. म्हटलं चल हे कर त्याला टोक करून घे म्हणून. तेव्हा काय असं हे नव्हतं, कटर वगैरे नव्हतं टोक करायचं. तर मग आम्ही ब्लेडनी किंवा चाकूनी करायचो. तिच्याकडे एक चाकू होता त्या आणि ती व्यवस्थित करायची एवढी लहान असून सुद्धा. त्यामुळे मी काही लक्ष दिलं नाही तिच्याकडे. शिक्षकाचा पेशा तेव्हापासून सुरू झाला? हो हो. मी धाकट्या बहिणींना शिकवायचे, ते मला आवडच होती शिकवायचं असं. तर तिने असं हे करताना तिच्या मांडीमध्येच तो सुरा गेला. आणि सगळं तिचा जे ही होती काय म्हणतात त्याला शीर ती अशी हे गेली, मांडीच कापली गेली. मांडी कापली गेली म्हणजे मांडीवर तिने असं धरून काय होते तर मांडीच हे झाली आणि भळभळ रक्त व्हायला लागलो. मग ते पाहून मी पण घाबरली, काय झालं काय नाही. आदल्याच दिवशी माझ्या आईने हळद तयार केली होती आणि ती सुकण्यासाठी एका परातीत ठेवली होती. मला पटकन लक्षात आलं. मी गेले, मुठभर घेतली हळद आणि पटकन त्या जखमेवर घालल्या. तेवढ्यापुरतं रक्त आहे. मी पट्टी वगैरे बांधली आणि शेजारी सांगायला गेल्या की असं असं बहिणीला झालं, आपल्याला ताबडतोब तिला दवाखान्यात घेऊन झालं. मग ते शेजारचे काका म्हणे बरं चल. तेव्हा त्यांच्याकडे सायकल होती, सायकलवर तिला बसवलं. पण ती रडत होती सायकल, ताई तू माझ्याबरोबर चल. फक्त ती बसली, मी तिचा हात धरून आम्ही तिकडे गेलो. त्यांनी ते पाहिलं, म्हणे हळद लावते. 5-6 टाके पडले तिला त्यावेळेला त्या. आणि तेव्हा काय असं भुईबिल देण्याची प्रथा नव्हती. त्यामुळे तितके आणि मग तिच्यावर मी रडायला लागले की तिला इतकं हे झालं. मग डॉक्टरांनी केलं सगळं, औषध पाणी केलं आणि आम्ही घरी आलो. आई वडील आमच्या अगोदरच म्हणे गेले कुठे म्हणे. आम्ही कसं बसं घर बंद करून गेलो होतो. तर मग त्यांना सांगितलं की असं. म्हणजे शेजारच्या लोकांनी सांगितलं की काहीतरी तिला लागलं म्हणून ती घेऊन गेली त्याला. मग वडील विचारात पडलं काय लागलं असेल तिला किंवा काय. तोपर्यंत आम्ही आलोच. मग आम्ही सगळं सांगितलं. बाबा म्हणाले ठीक आहे. मला वाटलं आई आता ओरडेल, त्या हळदीत हात कशाला घातला आणि तुझा हात खराब होता का काय होता. तेव्हा माझ्या लक्षात काहीच नव्हतं. आपलं मी हळद घेतली आणि लावली. पण मग दोघं म्हणाले ठीक आहे जा, तू बरोबर केलंस म्हणून. आणि दवाखान्यात पण घेऊन गेल्या. त्यांनी माझं कौतुकच केलं. ती एक गोष्ट मला चांगली लक्षात आहे. फारच वेगळे आहेत अनुभव. हो अगदी वेगळा अनुभव. अजूनही मला आठवलं तर भीती वाटते की असं कसं झालं, मी कसं लक्ष दिलं नाही तिच्याकडे. आणि कोण आहे अजून तिच्या मांडीवर ते कापलेले आणि टाके घातलेले असे. हो ना, ते कोण जात नाही अशी ना पटकन. नाही जात. मोठी जखम होती, खूपच मोठी जखम. खोलवर तो चाकू गेला होता ना तिचा. हो. असे खूप अनुभव असतील ना तुमच्या. चिकार. आणि त्यातल्या कुठचेच तुम्ही विसरू शकत नसाल. नाही असे काय अनुभव घडले की मी विसरू शकत नाही. हो ना. मी तर एक पुस्तक लिहायला पाहिजे. अरे बाप. शाळेतल्या मुलांचे अनुभव लिहिणं आणि वेगळंच असतं ना. मुलं खूप काहीतरी शिकून जातात. माझ्या मुली म्हणतात मोठी आणि धाकटी की आई तू पुस्तक लिही, तुझ्याकडे खूपच अनुभव. आम्ही काही सांगायला की तू आणखीन एकच वेगळा अनुभव मला सांगत असते. त्यांना पण खूप मजा वाटते मी काय सांगते अनुभव. तर तुम्ही खूप छान बोलता आणि खूप सगळं एवढं व्यवस्थित सांगितलं ना की कोणाच्या मनात काहीही राहणार नाही की बाबा हे काय होतं काही शंका राहणार नाही मनात. अगदी खूपच छान सांगता. असेच तुमच्याकडनं अनेक अनुभव ऐकायला मला आवडतील. तेव्हा तरी परत बसूया आपण. नक्की बसूया आपण. आवडेल तुम्ही आता आपण कुठेतरी आणखीन भेटू. चालेल. आणि माझा हा 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा हा व्हिडिओ चॅनल तुम्ही जरूर बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, सगळ्यांना हा व्हिडिओ बघायला प्रवृत्त करा. तुमच्या व्हिडिओजची, तुमच्या अनुभवांची जर का कोणाला काहीही शेअर करायची इच्छा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी माझा फोन नंबर दिलेला आहे, तो बघा, मला फोन करा. जरूर तुमचे जे काय अनुभव असतील ते लोकांपर्यंत आपण पोचवू, मुलाखती घेऊ. तुम्हालाही एक वेगळाच अनुभव येईल.
मला पण आज मोकळं झाल्यासारखं झालं, कारण मी पण माझा अनुभव कोणाला सांगावे, आज तुमच्याकडे मी शेअर केले तर मला खूपच आपलं आनंद मन मोकळं होतं ना झाला. माझं थोडं. मन मोकळं झालं. आणि या गोष्टी म्हणजे काही वेगळ्याच आहेत की नाही, त्यासारख्या मनामध्ये येतातच. आपण विचार केला तर जरी मी आता निवृत्त असले तरी मुलांच्या आठवणी असतातच हो आपल्याकडे. अगदी अगदी अगदी. तुमच्याकडे तर 500-600 मुलं असते हो साधारण. हो, हो. हं? आता एवढी सर्व्हिस झाली त्यामुळे खूपच. मी 12वी पर्यंत शिकवायचे मुलांना. अरे वा. त्यामुळे 11वी 12वी माझ्याकडे 9वी 10वी 11वी 12वीच वर्ग होते. बरं बरं. आमच्या 16 ज्येष्ठांच्या गप्पांचा या चॅनलकडून तुम्हाला एक बापरे. छोटंसं टोकन अरे बाप. आणि हम्म. एक NGO आहे हां. केअर फाउंडेशन नावाची, अच्छा अच्छा त्यांच्यातर्फे तुम्हाला एक रोप देते. अच्छा. वा वा जास्वंदीचं रोप आहे. वा वा वा. छान लावा विचार. तुम्ही. हां. छान फुलं येतील त्याला. वा वा. ऑर्गॅनिक खूपच. खत आहे त्याच्यात. अच्छा अच्छा. खूप हां. उपयोग होईल. हो मला फार आवडतं आणि- जास्वंद. हां. हां. लवकरच भेटूया माझ्या अजून एका व्हिडिओ बरोबर, अजून एका इंटरव्ह्यू बरोबर. हम्म. तोपर्यंत धन्यवाद. लवकरच भेटू. नमस्कार. नमस्कार.